हॅलो. थोडासा नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे आजचा तास जरा थोडा एक 10 मिनिटं आपण उशिरा सुरू करत आहोत. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षकांचं मिशन आरंभ अंतर्गत इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती क्लासमध्ये सहर्ष स्वागत. अ, दिनांक 10 तारखेपासून आपण कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे इयत्ता 8वी ऑनलाईन शिष्यवृत्ती मार्गदर्शन तासिका संध्याकाळी 7 ते 8 या दरम्यान चालू आहेत. आज आपल्याला इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन महात्मा गांधी विद्यालय कर्जत या विद्यालयाचे शिक्षक काय नाव? देशमुख सर आपल्याला करणार आहेत. तर सर्वांचे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या तासिकेला सुरुवात करावी. Thank you, Ganesh sir. First of all, I welcome all the teachers, parents, and students. In today's session, we are going to study important topics from creative writing. सुरुवातीला सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकांचे या ठिकाणी स्वागत करतो. आजच्या या तासिकेमध्ये आपण इम्पॉर्टंट काही टॉपिक्स आहेत क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये त्याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. बघा, आपण आज जे टॉपिक निवडलेले आहेत त्याच्यामध्ये न्यूज आहे, त्याच्यानंतर ईमेल आहे, वेबसाइट्स अँड SMS लँग्वेज. See students, first of all, I really feel very happy that I am a part of this program, and in today's session, whatever good things I can teach you about the topic, it will be my pleasure. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीन पाहू शकता. त्या ठिकाणी काही पॅसेजेस आहेत बघा. There are two examples of news which you can see on the screen. या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्ही दोन न्यूज या ठिकाणी पाहू शकता बघा. तर एक्झाम मध्ये आपल्याला कसं आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम मध्ये आपल्याला अशा प्रकारचे न्यूजचे शॉर्ट पॅसेजेस येणार आहेत आणि आपल्याला वी हॅव टू रीड व्हेरी केअरफुली अँड आफ्टर दॅट या ठिकाणी बघा आपल्याला काय करायचं आहे, जी न्यूज आहे ती व्यवस्थित रीड करायची आहे आणि न्यूज केअरफुली रीड केल्यानंतर त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन्स आहेत. ते क्वेश्चन्स आपल्याला त्याची उत्तरं न्यूज मध्येच फाइंड आउट करायचे आहेत बघा. तर या ठिकाणी व्हॉट इज इम्पॉर्टंट, यू शुड रीड इट व्हेरी केअरफुली. जी काही न्यूज, जी काही बातमी आपल्याला दिलेली आहे ती अतिशय काळजीपूर्वक आपल्याला रीड करायची आहे. बऱ्याचशा वेळेला आपण काय करतो, थोडीशी घाई करतो बघा. अननेसेसरीली वी ट्राय टू राईट द आन्सर्स व्हेरी हरिडली अँड वी मेक मिस्टेक्स. सो हिअर यू हॅव टू टेक वन केअर, यू शुड रीड द न्यूज व्हेरी केअरफुली. या ठिकाणी बघा पहिला प्रश्न, क्वेश्चन फर्स्ट, रीड द गिवन न्यूज अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स. बघा या ठिकाणी पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या प्रश्नांकरता अचूक पर्याय निवडा. लॉयनेस प्रोटेक्ट्स बेबी डिअर, अशा प्रकारे ते जी बातमी आहे त्या बातमीचं हे शीर्षक आहे बघा. केनिया, आफ्रिका, 7 मार्च त्या दिवशी ती न्यूज राईट केलेली आहे. लॉयनेस इन सेंट्रल केनिया अमेज्ड द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स. Instead of attacking a baby deer for food, she started looking after it. She protected it from other wild animals for nearly 2 weeks, keeping a close watch. Surprisingly, she allowed the mother deer to come and feed the calf sometimes. तर अशा प्रकारे ही बातमी आहे. म्हणजे या ठिकाणी लॉयनेस या शब्दाचा अर्थ काय आहे, लॉयनेस या शब्दाचा अर्थ आहे आपल्याला असं म्हणता येईल की सिंहिणी जी आहे त्या सिंहिणीने या ठिकाणी एका छोट्या हरणाचे जे बाळ आहे त्याला वाचवलेलं आहे बघा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स वर अमेज्ड बाय. या ठिकाणी ओके काय आन्सर असेल, द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स वर अमेज्ड बाय अ लॉयन, अ calf, a lioness in central Kenya. बघा, a lioness in central Kenya या ठिकाणी ते आन्सर असेल नंबर 2 चं बघा. अमेज्ड द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स म्हणजे या ठिकाणी बघा आन्सर जे आहे ते अशा पद्धतीचं असेल विद्यार्थी मित्रांनो. कारण बघा, लॉयनेस इन सेंट्रल केनिया अमेज द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स. त्याच्यानंतर बघा, चूज द करेक्ट फॅक्ट बेस्ड ऑन द न्यूज. म्हणजे या ठिकाणी न्यूज आहे आणि त्या बातमीवर आधारित सत्य घटना आपल्याला निवडायची आहे. बघा, द लॉयनेस अटॅक द बेबी डिअर फॉर फूड, ते चुकीचं आहे, ट्रूथ नाहीये. बघा, द लॉयनेस स्टार्टेड सर्चिंग फॉर इट, ते पण रॉंग आहे. द लॉयनेस प्रोटेक्टेड द बेबी डिअर फ्रॉम अदर वाईल्ड अॅनिमल्स, हे कसं आहे, बरोबर आहे. बरोबर आहे. बघा पॅसेज मध्ये बघा किंवा न्यूज मध्ये बघा, शी अलाउड द मदर डिअर टू कम अँड फीड द calf sometimes. Okay, the lioness protected a baby deer from other wild animals. It is correct. बरोबर आहे का? अशा पद्धतीने बघा
Surprisingly, she allowed the mother deer to come and feed the calf. Sometimes she protected it from other wild animals for nearly 2 weeks. म्हणजे ती जी सिंहीण आहे, लॉयनेस आहे, तिने या ठिकाणी तिचे छोटस बाळ आहे हरणाचं, त्याचं प्रोटेक्शन म्हणजे त्याचं संरक्षण केलेलं आहे फ्रॉम अदर वाईल्ड अॅनिमल्स. ओके, बघा इतर जे या ठिकाणी वाईल्ड अॅनिमल्स आहेत, रानटी प्राणी आहेत, त्याच्यापासून त्या सिंहीणीनं त्या छोट्याशा बाळाचं म्हणजे हरणाच्या ज्या पिलाचं आहे ते संरक्षण केलेलं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला केअरफुली पॅसेज रीड करायचं आहे, ती न्यूज रीड करायची आहे आणि जे करेक्ट आन्सर आहे ते आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं आहे. क्वेश्चन सेकंड बघा, रीड द न्यूज आयटम गिवन टू अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन क्वेश्चन्स. रानी बाग, मुंबई, 22nd Feb 2015. A huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo in the early morning on 21st Feb. The gorilla took advantage of the open gate of his cage, which the zoo caretaker forgot to lock the night before. The gorilla managed to give the slip to the security persons and secretly crossed the iron fence and went away to some unknown place. This news is about. बघा, ही जी काही न्यूज आहे ती कशाच्या संदर्भात आहे बघा. A huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo. तर हे जे पहिलं आहे बघा, गोरिला एस्केप फ्रॉम अ झू, म्हणजे तो जो काही गोरिला आहे या ठिकाणी ते जे झू आहे प्राणी संग्रहालय त्याच्यातून तो एस्केप म्हणजे पळून गेलेला आहे, याच्या संदर्भात ही बातमी आहे बघा. A huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo in the early morning on 21st Feb. अशा प्रकारे आपल्याला ही बातमी आहे असं म्हणता येईल. गोरिला एस्केपिंग फ्रॉम अ झू हे पण बरोबर आहे. या ठिकाणी बघा, ह्यूज आफ्रिकन गोरिला, गोरिला एस्केपिंग फ्रॉम अ झू, या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की बघा परत एकदा, a huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo in the early morning on 21st Feb. The news कशाच्या संदर्भात आहे? A gorilla escaped from a zoo. A gorilla escaping from a zoo. बरोबर आहे, राणी बाग झू. या ठिकाणी काय म्हणतात आपल्याला? The gorilla took advantage of the open gate of his cage, which the zoo caretaker forgot to lock the night before. The gorilla managed to give the slip to the security persons and secretly crossed the iron fence and went away to some unknown place. तर हे जे पहिलं आन्सर आहे ते या ठिकाणी बरोबर आहे, एस्केप फ्रॉम झू. नेक्स्ट पेज. द गोरिला मॅनेज, बघा सेकंड क्वेश्चन. तर या ठिकाणी बघा, तो जो गोरिला आहे तो कधी 21st फेबला तो पळून गेलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी 21st हे जे आहे, तर या ठिकाणी 21st फेब जे आहे ते बरोबर आहे, थर्ड पर्याय. त्याच्यानंतर बघा 12 फिशरमॅन. ओके, नेक्स्ट पहा, रीड द न्यूज 12 फिशरमॅन मिसिंग. म्हणजे हेडलाईनचा अर्थ आहे की जे 12 मासेमारी आहेत तर ते या ठिकाणी ते मिसिंग म्हणजे हरवलेले आहेत बघा. अशा प्रकारे आहे. पालघर मंडे 15 ऑगस्ट 2016. 12 fishermen are said to be missing from the coast of Palghar, Satpati district, Palghar since Sunday. Heavy rains and storms were predicted for the last 4 days. Nothing has been learned about the 4 boats or the 12 fishermen since then. बघा, fishermen have been missing म्हणजे ते मच्छीमार आहेत, ते या ठिकाणी कुठून या ठिकाणी म्हणजे कधीपासून ते हरवलेले आहेत, मिसिंग म्हणजे हरवणे. 12 fishermen are said to be missing from the coast of Palghar, Satpati district, Palghar since Sunday. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी सिन्स संडे जे आहे ते ऑप्शन नंबर 2 जे आहे ते त्याचं बरोबर आहे बघा. म्हणजे रविवार पासून या ठिकाणी ते हरवलेले आहेत. द फिशरमेन वेंट आउट इन द सी. तर या ठिकाणी ते कशासाठी गेले असतील, म्हणजे जे मच्छीमार आहेत ते समुद्रामध्ये कशासाठी गेलेले असतील बघा. पॅसेज रीड करा. म्हणजे या ठिकाणी टू एन्जॉय बोटिंग हे तर नसेल, त्याच्यानंतर फॉर स्विमिंग हे पण नाही बघा. फॉर फिशिंग म्हणजे हे बरोबर आहे. यासाठी म्हणजे ते फिशिंग करण्यासाठी ज्या मासे आहेत त्यांना पकडण्यासाठी ते गेलेले आहेत, बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे आन्सर आहे. त्याच्यानंतर बघा पुढची न्यूज आहे, गेट टुगेदर ॲट बीएच विद्यालय तारदेव December 19 on the occasion of the school's 45th anniversary. The past students association of the school had organized a get together function at Raja Bhau Mershi Hall, Tardo. Most of the past students and past teachers who came together to remember their happy old school days. The memories of the past were rekindled.
म्हणजे या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, गेट टुगेदर म्हणजे विद्यार्थी पास आउट झालेले आहेत आणि बऱ्याच वर्षानंतर या ठिकाणी ते पुन्हा एकदा त्यांचं गेट टुगेदर साठी आलेले आहेत. अशा प्रकारची न्यूज आहे, ती न्यूज आपण रीड केलेली आहे. मग आता पहिला प्रश्न बघा, द न्यूज इज अबाउट, ही जी बातमी आहे ती कशा संदर्भात आहे बघा. बरोबर आहे बघा, टू गेट टुगेदर ऑफ फॉर्मर स्टुडंट्स. फॉर्मरचा अर्थ कोणी सांगू शकेल का? फॉर्मर म्हणजे प्रिव्हियस स्टुडंट्स, अगोदरचे विद्यार्थी. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की हे अगोदरच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी काय आहे बघा, गेट टुगेदर आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. हा, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन पहा या पॅसेजवरचा. चूज टू ऑप्शन्स. या ठिकाणी काही काही प्रश्नाला आपल्याला दोन पर्याय निवडायचे आहेत बघा. तर दिस प्रोग्राम इन्क्लूड्स, बरोबर आहे, या प्रोग्राम मध्ये कोण कोण आहे? बरोबर आहे, या प्रोग्राम मध्ये कोण कोण आहे? पास्ट स्टुडंट्स आहेत बघा, लक्षात घ्या. ते पास्ट स्टुडंट म्हणजे या शाळेच्या अगोदरचे विद्यार्थी आहेत. त्याच्यानंतर आपल्याला असं म्हणता येईल, आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी बघा, या विद्यालयाचे पास्ट स्टुडंट्स अगोदरचे विद्यार्थी आहेत. आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे गेट टुगेदर ऑफ फॉर्मल टीचर्स नाही होणार बरं का, गेट टुगेदर फंक्शन ऑफ पास्ट स्टुडंट्स होईल. आणि आणखी काय आहे याच्यामध्ये? बरोबर आहे, स्कूल 45th अॅनिव्हर्सरी. बघा म्हणजे स्कूल 45th अॅनिव्हर्सरी म्हणजे त्या शाळेचं 45 वर्ष त्या शाळेला पूर्ण झालेले आहेत आणि ते जे अगोदरचे विद्यार्थी ते एकत्र आले. म्हणजे या ठिकाणी दोन ऑप्शन कोणते असतील, सेकंड आणि थर्ड. काही काही प्रश्नाला यू हॅव टू सिलेक्ट टू प्रॉपर आन्सर्स. इन सम क्वेश्चन्स यू हॅव टू फाइंड आउट ओनली वन करेक्ट आन्सर. म्हणजे जर आपल्याला एकच करेक्ट आन्सर सांगितलं असेल तर एक व्यवस्थित हे करायचं आहे, परंतु काही प्रश्नाला काही न करता जर दोन ऑप्शन्स असतील तर ते आपल्याला निवडायचे आहेत बघा. त्याच्यानंतर चूज टू ऑप्शन्स. द प्रोग्राम इन्क्लूड्स फॉर्मर पास्ट स्टुडंट्स आहेत बघा आणि प्रेझेंट टीचर्स, बरोबर आहे. आणि या ठिकाणी बरोबर अशा प्रकारे हे आन्सर्स आहेत बघा. आपल्याला असं म्हणता येईल की स्कूल 45th. त्याच्यानंतर बघा पुढचं जे आहे ते पुढचं पेज आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो. हा, आता बघा, रीड द फॉलोइंग न्यूज अँड आन्सर द क्वेश्चन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, गोपीचंद आणि मनदीप सिंग. बघा 2022 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक felicitated by Delhi government, New Delhi, amidst an auditorium full of star-struck students, fellow athletes and family members. Silver medalist P.V. Sindhu, Sakshi Malik, they were felicitated by Delhi government. They awarded rupees 2 crore to Sindhu and 1 crore to Sakshi. Rupees 5 lakh to each coaches Gopichand and Mandeep Singh. Both the players were overwhelmed and thanked everyone for guidance and support they received. बघा या ठिकाणी पी.व्ही. सिंधू, साक्षी मलिक, गोपीचंद आणि मनदीप सिंग वर अवॉर्डेड बाय दिल्ली गव्हर्नमेंट. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघा दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा, या ठिकाणी पॅसेज मध्ये दिलेला आहे बाय दिल्ली गव्हर्नमेंट. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला असं म्हणायचं की पुढची जी न्यूज आहे ती रीड करायची आहे. हा प्रश्न 2023 ला आलेला आहे आणि पहा, चूज एनी वन करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन सेंटेन्स. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड फॉर. बघा हा जो सेमिनार आहे ऑन 29 सप्टेंबर ऑन द ऑकेजन ऑफ वर्ल्ड हार्ट डे. वर्ल्ड हार्ट डे चं ऑकेजन आहे आणि न्यू विजन स्कूल मुंबई ऑर्गनाइज्ड अन इंटरॅक्टिव्ह सेमिनार फॉर द पेरेंट्स ऑफ न्यू विजन स्कूल. डॉक्टर संजय गुप्ता, द सिनियर diabetologist, was the main speaker for it. Approximately 152 student parents attended the seminar. This seminar was conducted by Doctors Medical Association along with the school. The seminar was organized for, बघा कुणासाठी हा सेमिनार ऑर्गनाइज केलेला आहे? फॉर द पेरेंट्स. बघा फॉर द पेरेंट्स ऑफ, या ठिकाणी लक्षात घ्या हा जो काही सेमिनार आहे तो कोणासाठी आहे? पेरेंट्स ऑफ. बघा फॉर द पेरेंट्स ऑफ आपल्याला असं म्हणता येईल की पहा फॉर द पेरेंट्स म्हणजे हे ऑप्शन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड बाय द स्कूल. या ठिकाणी बघा इंटरॅक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये जे इंटरॅक्टिव्ह सेमिनार म्हणजे तिथं जे वक्ते आहेत ते पण बोलणार आणि जे ऑडियन्स आहेत ते पण त्यांच्याशी चर्चा करणार, म्हणजे इंटरॅक्टिव्ह हे आहे. म्हणजे या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह सेमिनार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की तो अरेंज करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आहे बघा तो आपल्याला असं म्हणता येईल इंटरॅक्टिव्ह सेमिनार.
तर आय होप दॅट यू मस्ट हॅव अंडरस्टूड द टॉपिक न्यूज व्हेरी क्लिअरली. हा जो टॉपिक आहे या ठिकाणी एखाद्या वेळेस घाईमध्ये जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल तर मला सांगा. एखाद्या वेळेस घाईमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर थोडंसं सांगण्यामध्ये पर्याय हे होऊ शकतो, कारण हे सर्व आपण ऑनलाईन घेत आहोत. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा, आता दुसरा जो आपला टॉपिक आहे वेबसाईट्स. बरोबर आहे. वेबसाईट म्हणजे काय तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माहित आहे. वेबसाईट इज इन्फॉर्मेशनल अँड ओपन टू ऑल. म्हणजे जी काही वेबसाईट आहे या ठिकाणी ती माहिती पर असते बघा, इन्फॉर्मेशन आपल्याला ती देते आणि आपल्याला असं म्हणता येईल की सर्वांसाठी ती ओपन असते. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वेबसाईट्स. हवेवर द मोस्ट कॉमन इन्क्लूड. बघा, जे काही वेबसाईट आहेत म्हणजे काही वेबसाईट पर्सनल असू शकतात, या ठिकाणी कमर्शियल म्हणजे काही वेबसाईट ज्या आहेत त्या व्यावसायिक असू शकतात, काही वेबसाईट गव्हर्नमेंटच्या आहेत म्हणजे काही वेबसाईट शासनाच्या असतात बघा, आणि काही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या सुद्धा या ठिकाणी वेबसाईट असतात. Websites are an easy access to information technology of everything around the world, and this topic is designed to create awareness to use the internet applications for the same. आणि भविष्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वेगवेगळ्या वेबसाईटला भेट द्यायची आहे, म्हणजे नोकरीच्या संदर्भात असेल किंवा काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल. इन द फ्युचर डेफिनेटली यू आर गोइंग टू विजिट मेनी वेबसाइट्स इन द फ्युचर. त्याच्यासाठी हा जो टॉपिक आहे आपल्या सिलेबस मध्ये इन्क्लूड केलेला आहे. रीड द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड ऑन द वेबसाइट अँड ट्राय टू फाइंड आउट द पर्पज बिहाइंड फॉर्मिंग द वेबसाइट. तर तुम्हाला परीक्षेमध्ये एखादी वेबसाइट येणार आहे, त्याची इन्फॉर्मेशन येणार आहे आणि तुम्हाला काय करायचंय, सम क्वेश्चन्स आर आस्क्ड ऑन इट. सो यू हॅव टू रीड द वेबसाइट व्हेरी केअरफुली, and after reading the website you should try to find out the answers which are asked on the website. But the questions are found based on the information, signs, pictures appearing on the website. म्हणजे या ठिकाणी वेबसाईटची माहिती आपल्याला येणार आहे. आपल्याला कसे प्रश्न येणार आहेत त्या वेबसाईटच्या इन्फॉर्मेशनवर. त्या वेबसाईटवर काही साईन असू शकतात, चिन्ह, त्याच्यामध्ये काही पिक्चर्स म्हणजे चित्र असू शकतात. म्हणजे आपल्याला वेबसाईट तर रीड करायचीच आहे, त्या ठिकाणी साईन्स पण रीड करायचे आहेत, म्हणजे चिन्ह, त्या ठिकाणी जे चित्र पिक्चर आलेले आहेत ते पण रीड करायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला काळजीपूर्वक त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. आपण आता काही क्वेश्चन्स पाहूयात की जे वेबसाईटवर या ठिकाणी आपल्याला विचारले असतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप सोपा आहे. बघा 2023च्या आपल्या स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न आलेला आहे. ऑब्झर्व द फॉलोइंग वेबसाइट अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिव्हन क्वेश्चन. 2023 2023 ची ही प्रश्नपत्रिका आहे बघा. महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स MUHS अशी ही वेबसाईट आहे बघा. आणि व्हॉट इज द अबाउट वेबसाईट अबाउट. या ठिकाणी बघा किती सोपं आहे की ही जी वेबसाईट आहे ती कशाच्या संदर्भात आहे. बघा, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे बघा हेल्थ सायन्स असं जे आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणी करेक्ट पर्याय आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. हा पहा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे पर्याय क्रमांक 4 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल बघा. पर्याय क्रमांक 4. ओके, पहा व्हॉट इज द अबाउट वेबसाईट अबाउट महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे हेल्थ सायन्स. एवढा साधा सोपा प्रश्न आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे, आय एम व्हेरी मच कॉन्फिडंट दॅट इफ यू स्टडी प्रॉपरली यू आर गोइंग टू गेट आउट ऑफ मार्क्स इन इंग्लिश सब्जेक्ट. या ठिकाणी तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्हाला 25 पैकी 25 प्रश्न इंग्रजीचे आपले यायला काहीच या ठिकाणी अडचण नसावी. त्याच्यानंतर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे, रीड द वेबसाईट. इथं आता दुसरी एक वेबसाईट आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. देयर इज अ पिक्चर इन द सर्कल ॲट द टॉप लेफ्ट ऑफ द वेबसाईट. व्हॉट इज इट. बघा या ठिकाणी काय म्हणत आहेत, देयर इज अ पिक्चर इन द सर्कल ॲट द टॉप लेफ्ट ऑफ द वेबसाईट. व्हॉट इज इट. ऍडव्हर्टाइजमेंट अँड ऍडिशनल फीचर, द डिझाईन ऑफ वेबसाईट, लोगो. तर या ठिकाणी तो काय आहे आपल्याला असं म्हणता येईल, तो त्या वेबसाईटचा काय आहे, लोगो आहे असं आपल्याला म्हणता येईल बघा. हा जो आहे या ठिकाणी तो त्या वेबसाईटचा लोगो आहे बघा. त्याच्यानंतर सीमा वॉन्ट्स टू टेक ऍडमिशन इन ज्युनियर कॉलेज. व्हॉट सेक्शन शुड शी क्लिक ऑन. सीमाला ज्युनियर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर या ठिकाणी ती कशावर क्लिक करेल, डाउनलोड फॉर्म. कारण आपल्याला जर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर डाउनलोड फॉर्म मध्ये आपण क्लिक करणार त्याच्यावर आणि त्या ठिकाणी तो फॉर्म आपल्याला अवेलेबल होणार. बघा, इन विच लँग्वेज इज द वेबसाईट अवेलेबल फॉर पीपल टू रीड. या ठिकाणी जे आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी म्हणजे महाराष्ट्र राज्य 10वी आणि 12वीचा हा बोर्ड आहे बघा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन. या ठिकाणी ही जी वेबसाईट आहे
ती या ठिकाणी कोणत्या लँग्वेज मध्ये आहे तुम्ही व्यवस्थित हे पहा आणि त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल बघा या ठिकाणी ही इंग्लिश बघा मराठी आणि इंग्लिश या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. हा मी तुम्हाला झूम करतो थोडस पहा विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी पहा मराठी आणि इंग्लिश अशा प्रकारे दोन भाषेमध्ये म्हणजे इथं पर्याय 2 आपल्याला क्लिक करायचेत ना. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी आपल्याला क्लिक करावे लागतील बघा किंवा टिक करावे लागतील. या ठिकाणी पहा म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि 4 या ठिकाणी ते असेल. तुम्हाला समजत असेल अशी मी अपेक्षा करतो बघा. त्याच्यानंतर SMS लँग्वेज आहे. SMS ची भाषा जी आहे ती त्या ठिकाणी आपण पाहूयात. द फुल फॉर्म ऑफ SMS इज शॉर्ट मेसेज सर्व्हिस. बघा असं म्हणता येईल की टुडेज वर्ल्ड इज द वर्ल्ड ऑफ मोबाईल्स बिकॉज नाउ वी आर लिव्हिंग इन द 21st century and there is not a single day which we pass without taking a mobile in our hands. तर तुम्ही सगळेच विद्यार्थी मित्र जे आहात या ठिकाणी मोबाईलचा वापर करता, मोबाईलवरती तुम्ही SMS सेंड करता बघा. तर त्याचा फुल फॉर्म आहे शॉर्ट मेसेज सर्व्हिस असं त्याचा फुल फॉर्म आहे. आणि बघा इट इज कॉमनली यूज्ड विथ मोबाईल फोन टेक्स्ट मेसेजिंग टू टॉक टू पीपल अराउंड द वर्ल्ड. आणि या ठिकाणी आपण काय करतो SMS पाठवतो आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या पालकांसोबत शिक्षकांसोबत आपल्याला जर काही शेअर करायचं असेल तर त्याच्यासाठी SMS आवश्यक आहे. इट सेव्हस टाइम अँड मेक्स टेक्स्टिंग इझियर अँड फास्टर. तर या ठिकाणी बघा SMS चा फायदा काय आहे की तो आपला वेळ जो आहे तो वाचवतो. SMS इट सेव्हस आवर टाइम आणि आपल्याला असं म्हणता येईल की इट मेक्स टेक्स्टिंग इझियर अँड फास्टर. आपली जी काही टेक्स्टिंग आहे ती या ठिकाणी अतिशय इझियर आणि फास्टर सुद्धा या ठिकाणी आपल्याला SMS मुळे होते बघा. ते तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इट इज फॉर्म्ड बाय अ कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स or numbers that can be used and pronounced as a word. आणि आपण SMS ज्या वेळेला पाठवतो त्यावेळेला त्याच्यामध्ये लेटर्स असतात म्हणजे काही शब्द असू शकतात, त्याच्यामध्ये काही नंबर्स असू शकतात म्हणजे 1 to 4 अशा प्रकारे जे डिजिट्स आहेत ते असू शकतात. बरोबर आहे. वी शुड रीड एव्हरी लेटर अँड नंबर टू गेस व्हॉट इट स्टँड्स फॉर. तर SMS तुम्हाला ते व्यवस्थित तो जर अंडरस्टँड करायचा असेल तर you should read it very carefully. You should read each and every letter and each and every number which is included in the SMS. तर या ठिकाणी बघा काही शॉर्ट फॉर्म आहेत आणि त्याचे जे मिनिंग आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे बघा. आता टू हा जो शब्द आहे त्याचे या ठिकाणी 2 अर्थ आहेत. टू पण आहे, TOO सुद्धा आहे. SMS मध्ये हे येऊ शकते बघा. त्याचा अर्थ हा असेल. 4 जे डिजिट आहे बरोबर आहे त्याचा अर्थ आहे FOR फॉर. त्याच्यानंतर बघा B जे लेटर आहे त्याचा अर्थ आहे BEB. C जे आहे त्याचा अर्थ आहे SWC. C म्हणजे काय पाहणे. त्याच्यानंतर O चा अर्थ आहे O. त्याच्यानंतर R हा जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे आपल्याला R असं म्हणावं लागेल बघा. U म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे तू किंवा तुम्ही. त्याच्यासाठी U हा हे लेटर त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. Y त्याच्यासाठी Y आहे बघा. वाय या शब्दाचा अर्थ आहे का किंवा कारण. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकतो का सर? काही अडचणी ठीक आहे बघा. त्यानंतर टुमॉरो हा जो शब्द आहे सेकंड आणि MO आलो त्याचा अर्थ आहे टुमॉरो. टुमॉरो या शब्दाचा अर्थ आहे बघा उद्या. त्याच्यानंतर BFF म्हणजे बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर. फॉर एव्हर या शब्दाचा अर्थ आहे कायमचा म्हणजे माझा सर्वात चांगला मित्र कायमचा असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर GM हे तर खूप कॉमन आहे बघा गुड मॉर्निंग. त्याच्यानंतर B4N म्हणजे बाय फॉर नाऊन म्हणजे आपल्याला एखाद्याचं समजा निरोप घ्यायचा असेल या वेळेला तर आपण काय बोलतो ठीक आहे आपण चॅटिंग करतो बघा आणि ती चॅटिंग एंड करायची असेल तर बाय फॉर नाऊन म्हणजे सध्या आपण बाय बाय करूया असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा BTK म्हणजे बॅक टू कीबोर्ड बरोबर आहे. DIY त्याच्यानंतर त्याचा अर्थ आहे बघा डू इट युअरसेल्फ म्हणजे तू हे स्वतःच कर. त्याच्यानंतर FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर NA नॉट अवेलेबल बघा. त्याच्यानंतर कधी कधी आपण खूप आश्चर्यचकित होतो बघा. समटाइम्स वी फील पझल्ड बरोबर आहे. त्यावेळेला ओ माय गॉड किंवा अचानक काही एक्सप्लेनेशन बाहेर पडतं तर OMG याचा अर्थ आहे ओ माय गॉड. समजा इफ अ स्नेक कम्स इन फ्रंट ऑफ अस सडनली सो naturally this expression comes out from our mouth.
त्याच्यानंतर बघा ROFL, रोल ऑन द फ्लोअर लाफिंग. F2F म्हणजे फेस टू फेस, बरोबर आहे. म्हणजे आपण एखाद्याशी समोरासमोर बसून चर्चा करतो तिथे फेस टू फेस कॉन्व्हर्सेशन असू शकतं बघा. TSAP म्हणजे ॲज सून ॲज पॉसिबल, म्हणजे जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर ती गोष्ट करणे. FYI फॉर युअर इन्फॉर्मेशन म्हणजे तुझ्या माहितीसाठी, ते पण खूप कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. तुम्ही लक्षात घ्या पहा की हे जे आहे THX आणि TNX हे तुम्ही वापरलेलं असेल याचा अर्थ थँक्स आहे बघा. आपल्याला कोणाचे आभार मानायचे असतील तर या ठिकाणी आपण त्याचा वापर करतो. त्याच्यानंतर बघा GRA हे पण कॉमन आहे, त्याचा अर्थ आहे ग्रेट, बरोबर आहे. ते पण तुम्ही नक्कीच यूज केलेला असेल. HBD म्हणजे हॅपी बर्थडे, तुम्हाला जर आपल्याला विश करायचं असेल. इफ देयर इज अ बर्थडे ऑफ युअर फ्रेंड, so definitely it is a natural instinct to wish your friend on his birthday, so you can send this kind of SMS to your friend. NOL आहे बघा, याचा अर्थ आहे laugh out loud, जोराने हसा असा त्याचा अर्थ आहे. OTW, sometimes we are traveling and you have to send a short SMS message to your friend, so you can send this on the way. I'm just coming to your house, I'm on the way. त्याच्यानंतर HF बघा, हॅव फन असा त्याचा अर्थ आहे. YW चा अर्थ आहे बघा यू आर वेलकम, अशा प्रकारे आहे ते. हे पण खूप कॉमन आहे विद्यार्थी मित्रांनो. PLS किंवा PLZ जे आहे त्याचा अर्थ आहे बघा प्लीज आहे त्याचा अर्थ. त्याच्यानंतर CU जे आहे म्हणजे CU त्याचा अर्थ आहे. NC म्हणजे नो कमेंट्स, या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कमेंट्स करणार नाही असं तुम्हाला म्हणायचं तर NC आहे. टाइमचा अर्थ बघा शॉर्ट मध्ये SMS मध्ये टीयर्स इन माय आईज. टीयर्स म्हणजे काय, अश्रू, म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू आहेत असा ते टाइम त्याचा हे आहे बघा. तर या ठिकाणी बघा की आपल्याला आता याच्यावरती काही क्वेश्चन्स पाहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, ते आपण पाहूयात SMS लँग्वेज वरती बघा. हा बघा, हा पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, माय फ्रेंड लेफ्ट मी अ मेसेज, आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट, कॅन यू. बघा या ठिकाणी माझा जो मित्र आहे, या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की माझा जो मित्र आहे तो या ठिकाणी माय फ्रेंड लेफ्ट मी अ मेसेज, आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट, कॅन यू. म्हणजे माझा जो मित्र आहे त्या माझ्या मित्राने मला एक मेसेज माझ्यासाठी सोडलेला आहे. आय कांट गेस द मिनिंग ऑफ इट, मला त्याचा अर्थ काही लक्षात येत नाही. कॅन यू गेस किंवा कॅन यू तुम्ही या ठिकाणी सांगू शकता का. बघा, सन स्माइल्स फॉर यू, ट्रीज डान्स फॉर यू, बर्ड सिंग फॉर यू, अँड दिस इज द बर्थडे नोट फॉर यू. तर आपण आत्ताच पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, जो 4 हा जो अंक आहे ते SMS लँग्वेज मध्ये आपण त्याला काय म्हणतो बघा, मेसेज मध्ये आपण त्याला फॉर असं म्हणतो बघा. याचं जे करेक्ट उत्तर आहे FOR जे आहे ते फॉर असेल बघा. हा सेकंड जे ऑप्शन आहे ते सेकंड ऑप्शन असेल. क्लिक करतो आन्सर. या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, फॉर जे आहे म्हणजे जो 4 हा जो अंक आहे त्या अंकाचे या ठिकाणी या भाषेमध्ये SMS लँग्वेज मध्ये या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की फॉर असा त्याचा अर्थ आहे बघा. त्याच्यानंतर बघा, चूज द करेक्ट ऑप्शन, योग्य पर्याय निवडा. हा जो काही प्रश्न आहे तो 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी just take some photos. Choose the correct option. Bina sent message, how was your exam. बघा या ठिकाणी बीना जी आहे तिने मेसेज पाठवलेला आहे की तुझी परीक्षा कशी होती किंवा तुझी एक्झाम कशी होती. शी गॉट एन आन्सर EZ, कॅन यू गेस द मीनिंग. बघा इतका सोपा प्रश्न जो आहे त्यांचे हातचे मारून तुमच्या एक्झाम मध्ये जाता कामा नये. EZ हा जो काही शब्द आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा अर्थ आहे इझी. बघा म्हणजे बीनाने मेसेज पाठवला की तुझी परीक्षा कशी होती. बघा, शी गॉट एन आन्सर, तिला या ठिकाणी आन्सर काय आलं EZ. तर EZ हे जे काही SMS लँग्वेज मध्ये कोडिंग वर्ड आहे
त्याचा या ठिकाणी अर्थ आपल्याला असं म्हणता येईल की इझी, परीक्षा जी आहे ती खूप सोपी होती बघा, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. त्याच्यानंतर बघा आता या ठिकाणी आणखी काही प्रश्न तुमच्या सरावासाठी मी घेत आहे. या ठिकाणी बघा डेफिनेटली आपलं इंटरॅक्शन झालं असतं, आणखी काही तुमच्या डाऊट सुद्धा या ठिकाणी क्लिअर झाल्या असत्या. तरी सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात माझी ओळख करून देतो. माय नेम इज देशमुख गजानन and I work as a teacher in Mahatma Gandhi Vidyalaya, Karjat. I have my own YouTube channel also. The name of my YouTube channel is Journey of English. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो माझं स्वतःचं YouTube चॅनल आहे इंग्रजीचं, त्याचं नाव आहे बघा जर्नी ऑफ इंग्लिश. आणि या ठिकाणी इंग्लिश मध्ये माझा नेट सेट आहे. महात्मा गांधी विद्यालय कर्जत या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करत आहे. आणि माझ्या YouTube चॅनलला मी जवळपास 400 इंग्रजीचे व्हिडिओज टाकलेले आहेत. म्हणजे त्या ठिकाणी 5वी पासून 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ते 400 ग्रामर, विविध इंग्रजीचे जे विषय आहेत त्याच्या संदर्भात ते व्हिडिओज आहेत. आणि या ठिकाणी तुम्हाला कधीही काही अडचण असेल तर या ठिकाणी माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे असू द्या बघा, 7219073280. या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही कधी पण मला तुमच्या इंग्रजीच्या संदर्भात जर काही ग्रामर किंवा इतर अडचण असेल तर मला तुमचा मेसेज सेंड करा. नक्कीच इट विल बी माय प्लेजर टू सॉल्व युअर क्वेरी ऑर डिफिकल्टी. माझं युट्यूब चॅनल पण तुम्ही पाहू शकता जर्नी ऑफ इंग्लिश. आणि डेफिनेटली सम ऑफ द व्हिडिओज विल बी व्हेरी हेल्पफुल फॉर ऑल ऑफ यू. या ठिकाणी बघा माझ्या लाईफ मध्ये मी पहिलीपासून या ठिकाणी 17वी पर्यंत प्रत्येक वर्गाला इंग्रजी शिकवण्याचं काम केलेलं आहे. ज्युनियर कॉलेज असेल, सिनियर असेल, इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा या ठिकाणी 1 वर्ष इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे बघा. ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज जळगाव गव्हर्नमेंट कॉलेज. आणि सध्या मात्र या ठिकाणी मी हायस्कूलला काम करत आहे. आता बघा या ठिकाणी 7वा जो काही प्रश्न आहे बघा, सुरेश मेसेज हॅपी बर्थडे टू रिया. रिया रिप्लाइड YMMB. YMMB व्हॉट डज इट मीन. बघा म्हणजे सुरेशने या ठिकाणी मेसेज पाठवलेला आहे हॅपी बर्थडे रियाला, आणि रियानं त्या ठिकाणी रिप्लाय दिलेला आहे की YMMB. तर त्याचा अर्थ किती सोपा आहे बघा, यू मेड माय डे. म्हणजे मित्राने मेसेज पाठवलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी रिया असं म्हणत आहे की यू मेड माय डे, म्हणजे तुझ्या मेसेजमुळे या ठिकाणी माझा दिवस खूप चांगला या ठिकाणी गेलेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. त्याच्यानंतर बघा व्हॉट डज BTW मीन. बरोबर आहे, BTW चा या ठिकाणी अर्थ काय होतो बघा, बाय द वे असं त्याचा अर्थ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, बाय द वे. सोपं आहे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आता हा जो प्रश्न आहे तो आपल्या 2022च्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे. म्हणजे असेच प्रश्न या ठिकाणी रिपीट होतात बघा, की ज्याचा तुम्ही प्रॅक्टिस करणं, सराव करणं अपेक्षित आहे. नीतू गॉट फर्स्ट प्राइज इन कॉम्पिटिशन. म्हणजे नीतू जे आहे ते कॉम्पिटिशन मध्ये तिचा पहिला क्रमांक आलेला आहे स्पर्धेमध्ये. हर मदर सेड, तिची आई काय म्हणाली तिला, GR8 वर्क, की ग्रेट वर्क. बरोबर आहे, कारण या ठिकाणी तुम्ही सुद्धा समटाइम्स वेन यू गेट समथिंग, समटाइम्स वेन यू achieve any kind of prize, it is very precious for your parents, so they also say to you you have done a great work. त्यानंतर पहा पुढचा जो प्रश्न आहे पहा, I have 2 boxes. म्हणजे माझ्याकडे 2 बॉक्सेस आहेत. both the boxes are too heavy. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी बघा चूज द 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द नंबर 2 इन द सेंटेन्स. म्हणजे माझ्याकडे काय आहेत, 2 या ठिकाणी बॉक्सेस आहेत. बरोबर आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय होईल बघा. सॉरी स्टुडंट्स, पहा या ठिकाणी परत एकदा तो क्वेश्चन. हा या ठिकाणी बघा की आपल्याला असं म्हणता येईल, आपल्याला असं म्हणता येईल की बघा आय हॅव 2 बॉक्सेस. म्हणजे माझ्याकडे 2 डबे आहेत. म्हणजे त्याचा एक अर्थ TW2 होणार आहे ना, आणि दुसरा अर्थ TW2 होणार बघा. आणि या ठिकाणी आपल्याला 2 करेक्ट पर्याय जे आहेत अल्टरनेटिव्ह त्या ठिकाणी चूज करायचे आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, Jimmy's mother was angry to see him on the computer desk all the time. She mentioned AFK to him. Jimmy is confused. Help him find the meaning of AFK. म्हणजे या ठिकाणी तो जो काही जिमी आहे बघा, प्रश्नामध्ये असं दिलेलं आहे की तो नेहमी कम्प्युटर डेस्क वरती त्याला नेहमी पाहायचे आणि त्याचे नेहमी अँग्री व्हायची बघा, म्हणजे आईला राग यायचा. बरोबर आहे. आणि त्याच्या याला काय म्हणाली, AFK. शॉर्ट मध्ये SMS लँग्वेज मध्ये AFK असं म्हणाली बघा. तर जिमी थोडा कन्फ्युज झाला, त्याला वाटलं बाबा आईला आपल्याला काय म्हणायचंय.
तर हेल्प हिम फाइंड द मिनिंग ऑफ AFK. तर त्याला असं सांगायचं आहे त्याच्या आईला की अवे फ्रॉम कीबोर्ड, म्हणजे या ठिकाणी जो काही कम्प्युटरचा कीबोर्ड आहे त्याच्यापासून अवे म्हणजे थोडस लांब राहा, बरोबर आहे. सो दिस इज ऍप्लिकेबल टू ऑल ऑफ यू. मोस्ट ऑफ द टाइम यू अननेसेसरीली take the mobile in your hands or you sit in front of the computer. So really computer and mobiles are very good gadgets, okay, but you should use them properly. Their excessive use, their overuse is very harmful for you. त्या ठिकाणी मोबाईल असेल, कम्प्युटर असेल ते आवश्यक आहेत, परंतु त्याचा कंट्रोल मध्ये यूज करणं किंवा you should make use of them only for the purpose of study. You should not unnecessarily spend time on the screen. It is very harmful for your eyes. It is very harmful for your studies. त्यानंतर बघा पुढचा जो प्रश्न आहे या ठिकाणी सुजय मेसेज टू स्मिता that he is going for a picnic. Smita replied HF. What does it mean? म्हणजे या ठिकाणी पहा की तो जो सुजय आहे, सुजयने काय केलं, स्मिताला मेसेज केला की तो या ठिकाणी पिकनिकला जात आहे. स्मिता रिप्लाय HF आणि स्मिताने त्याला रिप्लाय असा दिला की HF असा दिला बघा. तर HF याचा मिनिंग किंवा याचा मीन काय आहे, त्याचा अर्थ काय आहे. तर बघा समजा एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण या ठिकाणी याला जात असेल तर आपण काय म्हणणार बघा, आपण याला म्हणणार हॅव फन, म्हणजे तू एन्जॉय कर, मजा कर, अशा प्रकारे हॅव फन आहे बघा त्याचा अर्थ. HF म्हणजे हॅव फन, ओके. त्याच्यानंतर बघा हा जो प्रश्न आहे 13वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. रॉकी मेसेज OTW to his friends who were waiting for him at the railway platform. What does it mean? बघा रॉकीने रेल्वे प्लॅटफॉर्मवर वाट पाहणाऱ्या त्याच्या मित्रांना OTW असा संदेश पाठवला. त्याचा अर्थ काय मी तुम्हाला अगोदर सांगितलं बघा. OTW म्हणजे काय, ऑन द वे, म्हणजे या ठिकाणी मी रस्त्यावरच आहे, रेल्वे स्टेशन कडेच या ठिकाणी मी येत आहे किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म कडेच येत आहे, असं त्या ठिकाणी त्याला म्हणायचं आहे बघा. म्हणजे ऑन द वे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. Sujay cracked a joke to which his friend replied LOL. Find out the long form of LOL. पहा म्हणजे सुजयने विरोध केला, त्याला त्याच्या मित्राने LOL असे उत्तर दिले. LOL ची दीर्घरूप शोधा. म्हणजे या ठिकाणी जे काही काय आहे बघा, सुजयनं या ठिकाणी एक जोक सांगितलेला आहे आणि त्या जोकला त्याच्या मित्राने LOL अशा प्रकारे प्रत्युत्तर किंवा रिप्लाय दिलेला आहे. तर LOL म्हणजे काय पहा, या ठिकाणी लाफ आउट लाऊड म्हणजे जोराने हसा, असं त्या ठिकाणी त्याच्या मित्रानं त्याला रिप्लाय दिलेला आहे. मला अशी आशा करतो बघा, हा या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे हे क्वेश्चन्स समजत असतील. घाईमध्ये एखाद्या वेळेला एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून काही सांगण्यामध्ये चुकत असेल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी मला करेक्ट करू शकता. या ठिकाणी माझं असं मत आहे, आय फील that some of the students are very active and they have the power to correct the teacher also. या ठिकाणी थोडं इंटरॅक्टिव्ह जे बोर्ड आहे, we do not use it regularly in the school, so sometimes teachers also can make mistakes, okay. या ठिकाणी पहा जो आपला टॉपिक आहे SMS लँग्वेज आपण पाहिलेला आहे. आता हे पण आपण काही प्रश्न पाहूयात, बरोबर आहे. हा याच्यावरती काही प्रश्न आहेत जे ईमेलच्या संदर्भात आहेत, त्याचा आपण थोडासा अभ्यास करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, स्टडी द स्क्रीनशॉट अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. या ठिकाणी एक स्क्रीनशॉट आहे, आपण मोबाईल वरती स्क्रीनशॉट घेतो बघा. स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आणि त्याच्यावर आधारित या ठिकाणी काही प्रश्न आहेत, बरोबर आहे. पहा या ठिकाणी थोडस परत जमलीन झालं. पहा की विशाल शिर्के प्रेझेंटेशन रिस्पेक्टेड सर. आता बघा हे स्क्रीनशॉट आहे आणि आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय की सपोज यू विश टू ऍड कलर टू द टेक्स्ट रिटन इन द मेल, व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन. म्हणजे समजा हे टेक्स्ट आहे आणि या टेक्स्टला तुम्हाला कलर ऍड करायचा आहे, तर खालीलपैकी कुठलं या ठिकाणी तुम्ही
सिम्बॉल जे आहे, बरोबर आहे, तर तुम्ही तो यूज करणार. सोपं आहे बघा याचा आन्सर, तुम्ही केलेला असेल तुमच्या लाईफ मध्ये. तर या ठिकाणी हा जो काही सिम्बॉल आहे तो कलर साठी ईमेलला असतो बघा. तर पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं करेक्ट आन्सर असेल बघा. त्याच्यानंतर बघा, इफ यू विश टू इन्क्रीज द साइज ऑफ द रिटन टेक्स्ट व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन. बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी समजा हे फॉन्ट साईज आहे, रिस्पेक्टेड सर वगैरे बघा, रिगार्ड सुशांत यस गौरी, बरोबर आहे. तर ह्याची आपल्याला जे रिटन टेक्स्ट आहे त्याचा आपल्याला फॉन्ट साईज इन्क्रीज करायची आहे. तर हे पण अतिशय सोपं आहे. फॉन्ट साईज जर इन्क्रीज करायची असेल तर आपण हे जे आहे बघा याचा या ठिकाणी आपण यूज करणार बघा. इफ यू विश टू नंबर द पॉइंट्स, बरोबर आहे, व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन. तुम्हाला तुमच्या मुद्द्यांना या ठिकाणी बघा, इफ यू विश टू नंबर द पॉइंट्स व्हॉट सिम्बॉल विल यू क्लिक ऑन. तर आपल्याला मुद्द्यांना काय करायचं आहे, क्रमांक द्यायचे असतील तर तुम्ही कोणत्या चिन्हाचे बटन दाबा. तर हे जे आहे ते पर्याय क्रमांक 1 असेल बघा. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, what is necessary, your preparation is very necessary, so do not waste the time, make each and every minute count. या ठिकाणी आपली परीक्षा जी आहे ती फेब्रुवारी महिन्यात होणार आहे, तर तुम्ही तुमचा वेळ जो आहे तो खूप प्रिशियस आहे. डू नॉट वेस्ट द टाइम. एव्हरी डे ट्राय टू डू सम स्टडी, ट्राय टू इन्क्रीज युअर नॉलेज अँड डेफिनेटली फेस द एक्झाम व्हेरी कॉन्फिडेंटली. या ठिकाणी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा. ओके, टॉप इज ऑलवेज व्हॅकंट. या ठिकाणी जे काही टॉप आहे बघा ते ऑलवेज व्हॅकंट आहे. वर्क हार्ड, सक्सेस इज युअर्स. कठोर परिश्रम करा, यश जे आहे तुमचंच आहे बघा. आणि या ठिकाणी जी काही आपली फेब्रुवारीमध्ये एक्झाम आहे, नक्कीच मला विश्वास आहे की आपले नगर जिल्ह्यातले जे काही सर्व विद्यार्थी आहेत ते नक्कीच या ठिकाणी घवघवीत अशा प्रकारचं यश स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये ते प्राप्त करणार आहे. बघा, तुमच्यासोबत आम्ही आहोत, तुमचे टीचर्स आहेत, तुमचे पेरेंट्स आहेत. डेफिनेटली टेक द रेस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर्स. डू नॉट रन अवे फ्रॉम द रेस्पॉन्सिबिलिटी. ॲज यू आर द स्टुडंट्स, इट इज युअर प्राइम ड्युटी टू फोकस ऑन युअर स्टडीज. डू नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड बाय अदर थिंग्स. ओके, या ठिकाणी विद्यार्थी म्हणून तुमचं जे म्हणजे प्राइम फोकस जो आहे तो तुमचा स्टडी असलं पाहिजे बघा. स्टडी शुड बी युअर रिलिजन. या ठिकाणी अभ्यास जो आहे ते तुमचं सर्वस्व असलं पाहिजे. या ठिकाणी आणखी काही क्वेश्चन्स आपण पाहूया. या ठिकाणी आपण सुरुवातीला हे पण क्वेश्चन्स पाहिले होते. ओके, हे न्यूज वरती आधारित होते बघा. लॉयनस प्रोटेक्ट्स बेबी डिअर, बरोबर आहे, ते झालेले आहे बरोबर आहे. द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स वर अमेज्ड बाय. थोडीशी परत काही मध्ये झाले होते त्या पाहूयात फास्ट. द वाईल्ड लाईफ एक्सपर्ट्स वर अमेज्ड बाय म्हणजे जे तज्ञ होते, जंगल तज्ञ जे होते ते कशामुळे अमेज म्हणजे आश्चर्यचकित झाले बघा. लॉयनस इन सेंट्रल केनिया, म्हणजे या ठिकाणी याचं पहिलं उत्तर, दुसरं उत्तर आहे बघा. म्हणजे जी सिंहीण आहे ती सेंट्रल केनियामध्ये होती आणि ते त्यामुळं एक्सपर्ट ते हे झाले होते. चूज द करेक्ट फॅक्ट बेस्ड ऑन द न्यूज. या ठिकाणी कोणतं फॅक्ट आहे बघा, बातमीवर आधारित सत्य घटना निवडा बघा. शी प्रोटेक्टेड इट फ्रॉम अदर वाईल्ड अॅनिमल्स फॉर नियरली 2 weeks. म्हणजे या ठिकाणी द लॉयनेस प्रोटेक्टेड द बेबी डिअर फ्रॉम अदर वाईल्ड अॅनिमल्स. हे त्याचं थर्ड नंबरचे जे आहे ते बरोबर पर्याय असेल बघा. या ठिकाणी पहा, थर्ड नंबरचं जे आहे ते व्यवस्थित पर्याय असेल. त्याच्यानंतर राणीबाग, इथे पण आपली थोडीशी घाई झाली होती सुरुवातीला बघा. पुढील बातमी वाचा आणि दिलेल्या प्रश्नांकरता योग्य पर्याय निवडा. राणीबाग, मुंबई, 22 Feb 2015. दिस न्यूज इज अबाउट बघा. ही न्यूज कशा संदर्भात आहे बघा. A huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo in the early morning. The gorilla took advantage of the open gate of his cage, which the zoo caretaker forgot to lock the night before. The gorilla managed to give the slip to the security persons and secretly crossed the iron fence and went away to some unknown place. तर ही जी बातमी आहे ती कशा संदर्भात आहे. A gorilla escaped from a zoo. A gorilla escaping from a zoo. Rani Bagh Zoo. A huge Indian gorilla. म्हणजे a gorilla escaped from the zoo. कारण इथं बघा, a huge African gorilla has escaped from Rani Bagh Zoo. म्हणजे ते जे आहे ते उत्तर बरोबर असेल बघा, पर्याय क्रमांक 1. The gorilla managed to escape from Rani Bagh Zoo on बघा on 21 Feb
तर हे पुढच्या पेजवर आहे. ऑन 21st पेज पर्याय क्रमांक 3 असेल बघा. आता हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं की फिशरमेन हॅव बीन मिसिंग. कधीपासून ते जे फिशरमेन आहेत, मासे मच्छीमार करणारे जे लोक आहेत, ते कधीपासून मिसिंग आहेत, कधीपासून हरवलेले आहेत बघा या ठिकाणी. फ्रॉम द कोस्ट ऑफ पालघर सिन्स संडे बघा. म्हणजे या ठिकाणी सिन्स संडे जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्याचं योग्य उत्तर पहा, सिन्स संडे. काय ते जे फिशरमन आहेत ते रविवार पासून या ठिकाणी मिसिंग आहेत. आणि ते जे मच्छीमार करणारे लोक आहेत, द फिशरमेन वेंट आउट इन द सी. कशासाठी गेले असेल बघा, कारण ते मच्छीमार आहेत, डेफिनेटली ते मस्ट हॅव गॉन इन टू द सी फॉर फिशिंग. म्हणजे ते फिशिंग साठी गेले असतील. टू एन्जॉय बोटिंग होणारच नाही, बोटिंग एन्जॉय करण्यासाठी होणार नाही. फॉर स्विमिंग पोहण्यासाठी पण ते गेलेले नसतील बघा. टू सी द कोस्ट ऑफ पालघर, पालघरचे जे समुद्र किनारा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॅसेज व्यवस्थित रीड करायचं आहे आणि नंतर तुम्हाला केअरफुली आन्सर द्यायचा आहे. आता बघा, गेट टुगेदर ऍट बीएच विद्यालय. आता हे पण बघा एकच उत्तर सांगायचं होतं की धिस न्यूज इज अबाउट. बघा, गेट टुगेदर ऍट बीएच विद्यालय तारदेव December 19 बघा. ऑन द ऑकेजन ऑफ द स्कूल्स 45th anniversary, the past students association of the school had organized a get together function at Rajabhau Mirshi Hall, Tardev. Most of the past students and past teachers who came together to remember their happy old school days. The memories of the past were rekindled. बघा, म्हणजे या ठिकाणी म्हणजे काय उत्तर असेल बघा. ही जी बातमी आहे ती कशा संदर्भात आहे बघा, गेट टुगेदर. बरोबर आहे. म्हणजे गेट टुगेदर फंक्शन ऑफ द पास्ट स्टुडंट्स. बरोबर आहे. गेट टुगेदर जे आहे ते त्या ठिकाणी, कारण हेडलाईन पहा तुम्ही, गेट टुगेदर ऍट बीएच विद्यालय. गेट टुगेदरचा अर्थ आहे की पुन्हा एकदा एकत्रित येणे. म्हणजे या ठिकाणी विशेष म्हणजे मोस्ट ऑफ द पास्ट स्टुडंट्स अँड पास्ट टीचर्स त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. ते त्याचा आन्सर आहे. आता इथे आपल्याला दोन ऑप्शन शोधायचे बघा. काही प्रश्नांमध्ये सांगितले की दोन पर्याय निवडा. दिस प्रोग्राम इनक्लूड्स. याच्यामध्ये काय काय आहेत बघा. म्हणजे पास्ट स्टुडंट्स पण आहेत पहा या ठिकाणी, जुने विद्यार्थी आहेत. बरोबर आहे. आणि फॉर्मर टीचर्स बघा. म्हणजे फॉर्मर म्हणजे पास्ट, पहा या ठिकाणी पास्ट टीचर्स पण आहेत. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी जुने विद्यार्थी त्या शाळेचे आणि जे जुने शिक्षक होते. म्हणजे या ठिकाणी दोन पर्याय, पर्याय क्रमांक 1 आणि 2 असेल बघा. थोडंसं काळजीपूर्वक जर आपण रीड केलं तर नक्कीच या ठिकाणी आपल्याला तो जो पर्याय आहे तो चांगल्या पद्धतीने समजायला मदत होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे पण आपण पाहिलं पीव्ही सिंधूच्या संदर्भात की अशा पद्धतीने जे काही दिल्ली गव्हर्नमेंट आहे बघा, दिल्ली गव्हर्नमेंट जे आहे, दिल्ली गव्हर्नमेंटने त्यांचा काय केलेला आहे, सत्कार केला आहे बघा. दिल्ली गव्हर्नमेंट. बरोबर आहे. फेलिसिटेटेड, फेलिसिटेटेड म्हणजे सत्कार करणे. देवर अवॉर्डेड. पहा या ठिकाणी बरेचसे शब्दही महत्वाचे असतात. पहा, आपण शब्दांकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. इंग्रजीमध्ये शब्दसाठा खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. फेलिसिटेटेड म्हणजे या ठिकाणी अवॉर्डेड. म्हणजे आपण मराठीमध्ये काय म्हणतो बघा, सत्कार करणे. सत्कार करणे. कारण हे जे लोक आहेत बघा, लक्षात घ्या, पीव्ही सिंधू वगैरे, दे आर ग्रेट प्लेयर्स ऑफ अवर कंट्री अँड वी शुड बी प्राऊड ऑफ देम. या ठिकाणी बघा की जे अवघड शब्द असतात थोडंसं आपण त्यांच्याकडे लक्ष देणं, शब्दसाठा वाढवणं हे पण या ठिकाणी अपेक्षित आहे बघा. आता या ठिकाणी शब्द आहे बघा ऑर्गनाइज. ऑर्गनाइज करणं म्हणजे काय, आयोजित करणं. बघा, ऑर्गनाइज म्हणजे काय, हेल्ड करणं. ऑर्गनाइज म्हणजे हेल्ड. पास्ट टेन्स आहे बघा, दिस इज द वे टू. ऑर्गनाइज जे आहे ते क्रियापदाचं दुसरं रूप आहे. बरोबर आहे. द सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड फॉर. या ठिकाणी आपण पाहिलं बघा की तो जो सेमिनार आहे तो कोणासाठी हेल्ड करण्यात आला. बघा इथं 2-3 शब्द आले पाहिजे. आता मला आणखी एक शब्द सुचला. ऑर्गनाइज म्हणजे अरेंज सुद्धा अपेक्षित आहे बघा. ऑर्गनाइज म्हणजे हेल्ड, अरेंज. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं V1, V2, V3 हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे की हा जो सेमिनार आहे तो कोणासाठी बघा, ऑर्गनाइज्ड फॉर द पेरेंट्स. पेरेंट्स या शब्दाचा अर्थ आहे बघा आई वडील. तर या ठिकाणी पेरेंट्स साठी तो जो सेमिनार आहे तो आयोजित करण्यात आला होता बघा. व्हॉट काइंड ऑफ सेमिनार वॉज ऑर्गनाइज्ड बाय द स्कूल. या ठिकाणी बघा इंटरॅक्टिव्ह सेमिनार. म्हणजे इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय, द स्पीकर इज स्पीकिंग ऍट द सेम टाइम द ऑडियन्स ऑर द स्पेक्टेटर्स आर नॉट पॅसिव्ह.
the audience or the spectators are also expressing their views with the speaker. म्हणजे या ठिकाणी बघा इंटरॅक्टिव्ह म्हणजे काय लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. इंटरॅक्टिव्ह हा जो शब्द आहे त्याचं हे उत्तर आहे. तर इंटरॅक्टिव्ह हा जो काही शब्द आहे त्याचा अर्थ असा आहे बघा. तर या ठिकाणी बघा इंटरॅक्टिव्ह हा जो काही शब्द आहे इंटरॅक्टिव्ह हा जो शब्द आहे इंटरॅक्टिव्ह शब्दाचा अर्थ असा आहे की जे काही स्पेक्टेटर्स आहेत बघा स्पेक्टॅटर्स बरोबर आहे किंवा ऑडियन्स असं म्हणतो आपण श्रोत्यांना. म्हणजे या ठिकाणी जो काही स्पीकर आहे वक्ता बरोबर आहे म्हणजे याच्याशी कम्युनिकेट करत आहेत आणि हे सुद्धा याच्याशी कम्युनिकेट करत आहेत. In your school also during the lecture also you should be interactive with your teacher. When your teacher is teaching you should not be passive. You should ask your queries to the teacher. The teacher should also ask new questions to the students. म्हणजे तुम्ही वर्गामध्ये सुद्धा असे इंटरॅक्टिव्ह पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या अडचणी तुमच्या क्वेरीज तुमच्या डिफिकल्टीज तुमच्या शिक्षकांना विचारा आणि बी ऍक्टिव्ह. ओके अशा पद्धतीने काही महत्त्वाचे प्रश्न पाहिले आपण. ठीक आहे बघा या ठिकाणी आय थँक ऑल टीचर्स स्टुडंट्स पेरेंट्स या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समिती कर्जाचे सर्व जे काही अधिकारी आहेत सर्व जे ऑफिसर्स आहेत या ठिकाणी त्यांनी मला या ठिकाणी आजचं सेशन घेण्याची संधी दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. अँड वन्स अगेन आय विश ऑल द स्टुडंट्स बेस्ट ऑफ लक फॉर देअर अपकमिंग स्कॉलरशिप एक्झाम. थँक्यू. धन्यवाद देशमुख सर. आज आपल्या पुढं महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक श्री गजानन देशमुख सर आपल्याला मार्गदर्शन करत होते. आता अचानकच ते तासाला आले कारण नियोजित एक कोळगे सर म्हणून होते त्यांचेच सहकारी आणि त्यांचं काही थोडस पर्सनल काम असल्यामुळं ते येऊ शकले नाही आणि अचानक देशमुख सरांना त्यांनी सांगितलं तरी सुद्धा ते आले आणि ते स्वतः इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. म्हणजे कॉलेज पासून आता सध्या हायस्कूलला ते टीचर म्हणून काम करत आहेत. स्वतः त्यांचं स्पेशल इंग्लिश आहे BEd झालेलं आहे. त्याचबरोबर नेट आणि सेट ह्या परीक्षा ज्या शिक्षकांच्या ह्या वरिष्ठ सगळ्यात मोठ्या परीक्षा आहेत त्या पास झालेल्या आहेत. इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचा जर्नी ऑफ इंग्लिश हा YouTube चॅनल आहे. म्हणजे आपल्याला जर त्यांच्याकडून मार्गदर्शन हवं असेल तर त्यांनी तुम्हाला नंबर सुद्धा शेअर केलेला होता. त्याचबरोबर तुम्ही YouTube चॅनलला सुद्धा त्या ठिकाणी त्यांचे व्हिडिओ पाहू शकता आणि काय तुमच्या क्युरी असतील तर आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करू शकता किंवा वैयक्तिक त्यांना व्हॉट्सअप करू शकता. आज आपल्याला ते अचानक सांगितलं कामगिरी आणि त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. याचा नक्कीच आपल्या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या वेळेस सरांना म्हणजे विनंती करू इच्छितो की ज्या वेळेस गरज असेल शिक्षण विभागाला आपली त्यावेळेस आपण उपलब्ध असावं आणि त्यांनी पण शब्द दिलेला आहे ज्या वेळेस आपण बोलू त्यावेळेस ते निदान इंग्रजी या विषयाचं मार्गदर्शन ते आपल्याला नक्कीच इथून पुढे पण करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. थोडासा आपला तास एक 10 मिनिटं थोडं इंटरनेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं उशिरा सुरू झाला तरी सरांनी सर्व भाग हा त्यांचा घटक पूर्ण केलेला आहे. तरी विद्यार्थ्यांनी ज्या काही सरांनी सांगितलेल्या आहेत क्लुप्त्या किंवा जे काही इंग्रजीमध्ये तुमचं व्होकॅब्युलरी चांगली पाहिजे किंवा कशा पद्धतीने आपल्याला आन्सर शोधायचे आहेत मग पॅरेग्राफ असतील किंवा न्यूज असतील म्हणजे ह्याच्यातून कशा पद्धतीने आपल्याला अचूकतेकडे जायचं आहे. आपण सर्व गुणवत्ताधारक विद्यार्थी आहोत. आपल्याला जिल्हा गुणवत्ता यादीत तर तुम्ही येणारच आहेत सध्या आहेतच तुम्ही पण आपल्याला जास्तीत जास्त आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातले विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आणायचे. त्यासाठी एप्रिल महिन्यापासून आपला हा क्लास चालू आहे. आपल्या या मिशन आरंभचे जनक
किंवा ज्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे आपले मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर साहेब यांचा हा अभिनव उपक्रम आहे तो राज्यभरामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण एप्रिल महिन्यापासून नियमितपणे सर कसलीही सुट्टी नाही, सण असू द्या, रविवार असू द्या, दिवाळी, कुठला सण वगैरे प्रत्येक दिवस आपण रेग्युलर काही विद्यार्थी उपस्थित आहेत. इतरांनी सुद्धा त्या पद्धतीने उपस्थित राहायचं आहे आणि आपलं जास्तीत जास्त मेरिट वाढवायचा प्रयत्न करायचा आहे. मी सरांचं सर्वांच्या वतीनं आपल्या जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभाग, आपले शिक्षणाधिकारी पाटील साहेब, त्याचबरोबर मिशन आरमच्या प्रमुख जयश्री कारले मॅडम या विस्तार अधिकारी आहेत, त्या प्रमुख आहेत आपल्या जिल्ह्याच्या. त्याचबरोबर आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी प्रदीप शिंदे साहेब, त्याचबरोबर मिशन आरमच्या प्रमुख सौ गायकवाड उज्ज्वलाताई गायकवाड मॅडम, त्याचबरोबर आपल्याला जिल्ह्याचे कोऑर्डिनेटर आहेत बाबासाहेब पवार सर. या सर्वांच्या वतीनं मी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीनं गजानन देशमुख सरांचा आभार मानतो आणि आजचा हा आपला तासिका संपली असं जाहीर करतो. उद्याही आपण बरोबर 7 वाजता सर्व विद्यार्थ्यांनी उपस्थित राहायचं आहे. उद्या आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या संदर्भात मार्गदर्शन घेणार आहोत. तुम्हाला लिंक पाठवली जाईल, तीच लिंक आहे. फक्त तुम्ही बरोबर 7 वाजता उपस्थित राहायचं आहे. नुसतं ऐकायचं काम करायचं नाही. तुम्हाला सांगितलंय तुमच्याकडे उद्या आता बुद्धिमत्ता सांगितलं तर बुद्धिमत्तेचं पुस्तक असलं पाहिजे. जो घटक सांगितलेला आहे त्या लिंक मध्ये त्या घटकाच्या संदर्भात समोर पाहिजे पुस्तक, वही आणि पेन घेऊन उपस्थित राहायचं आहे. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना नुसता मोबाईल द्यायचा नाही, तर त्यांच्याकडून ज्या ज्या गोष्टी आम्ही सांगितलेल्या आहेत त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सरांनी आज जे शिकवले त्याची PDF सेंड केली जाईल आणि त्याचा परत तुम्ही सराव करायचा आहे. आपल्या वर्ग शिक्षकाकडून त्या तपासून घ्यायचे. आज तासिकेला सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं पुन्हा एकदा आभार. आणि आता आपण थांबूया, परत भेटूया उद्या संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत गुड नाईट. थँक्यू.